हाऊ डू यू नो व्हॉट यू नो पुस्तकाचा मराठी अनुवाद डॉक्टर भारती तळवेलकर यांच्या आवाजात. अनुवादक डॉक्टर भारती तळवेलकर आणि डॉक्टर जानकी संटूक. समारोप भाग 4. बुद्धिमत्तेची गुणवत्ता भाग ब. ज्ञान किंवा विचार हा मानव जातीचा शोध शारीरिक कष्ट टाळण्याचा आहे. जेवढं ज्ञान अधिक तेवढं तेच कार्य करण्यास कमी कष्ट पडतात. वैचारिक क्षमतेचा शोध माणसाने लावला जेव्हा त्याने पाहिलं की विचारांनी काम सहजरित्या करता येतं. रानटी पशूंपासून स्वतःचं आणि वस्तूंचं रक्षण करण्यासाठी माणसाला रात्रभर जागं राहायला लागायचं. नंतर त्याला समजलं की जर रात्रभर शेकोटी पेटत ठेवली तर तो आरामात झोपू शकेल आणि रात्री येणारी जनावरे त्याला त्रास देणार नाहीत. त्याचप्रमाणे जेव्हा त्याने चाक हे उपकरण तयार केले, सामान नेण्याचे कष्ट वाचले. जेव्हा माणसाने विचार करायला सुरुवात केली त्याला विचार करण्याचं महत्त्व समजलं. जणू रहस्य उलगडलं. तेव्हापासून माणसाने मागे वळून पाहिलंच नाही. स्त्रियांनी जेव्हा शोधून काढलं की जर त्या सुंदर आकर्षक दिसल्या तर पुरुष त्यांच्यासाठी सर्व कामे करतील, त्यामुळे आरसे, सौंदर्य प्रसाधने उदयास आली. याच्या विरुद्ध काही पुरुषांनी धर्म शोधून काढला आणि सांगितलं की सौंदर्य प्रसाधने वाईट असतात. त्यांनी आदेश जारी केले की स्त्रिया या पुरुषांशी एकनिष्ठ असाव्यात आणि त्यांनी घर सांभाळायला पाहिजे. खरं म्हणजे तिथपर्यंत घराची उत्पत्तीही झाली नव्हती. आणि या प्रकारे अतिप्राचीन काळात वादविवाद झाले व तत्वज्ञानाचा जन्म झाला. हा थोडासा बनावटी इतिहास नुसतं हे दाखवण्यासाठी की माणसं कशा प्रकारे मेहनत टाळण्याचा प्रयत्न करतात. जनावरे असा विचार करू शकत नाहीत किंवा उपकरणे वापरू शकत नाहीत, म्हणून माणसाला टूल मेकिंग ॲनिमल असेही म्हणतात. हुशारात हुशार जनावर मूलभूत उपकरण कदाचित बनवेल, परंतु माणूस जे उपकरण निर्माण करतो ते आश्चर्यकारक आहे. उत्कृष्ट विचारांनी आपण आपल्या कृती परिपूर्ण करू शकतो. विचार हे कृती सुधारण्यासाठी असतात, कृतीला पर्याय देण्यासाठी नाही.